नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आजपासून 1 महिन्यापूर्वी एक जाहिरातीचा व्हिडिओ बनवला होता मी. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB मध्ये पॅरामेडिकल पद जे आहेत तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता आणि आज पुण्यनगरी पेपरमध्ये त्याबद्दल जाहिरात आलेली आहे. सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. ही सुवर्ण संधी जी आहे तर ती तुम्हाला आता कॅप्चर करायची आहे. नव्हतं ही जाहिरात काय आहे, यामध्ये कोणकोणती पदं आहेत, काय काय त्यांचं पगारपत्रक असणार आहे, पद, पात्रता, पगार, ॲप्लिकेशन कधी होणार आहे, अभ्यासक्रम सध्या यामध्ये तर अभ्यासक्रम नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये लागणारे कागदपत्र, अभ्यासक्रम सगळ्या गोष्टी ज्या तर आपण त्या सिरियली सिक्वेली काय करणार आहोत, 2-4 व्हिडिओच्या सिरीजमध्ये फिनिश करणार आहोत, जेणेकरून तुमची तयारी जी आहे तर तुम्ही करू शकता. नव्हतं ही जी जाहिरात आहे ही पुण्यनगरीमध्ये आलेली आहे. ठीक आहे. आणि भारत सरकारच्या रेल्वे बोर्ड RRB म्हणजे काय, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये काय आहे, ही भरती असलेली आहे. आणि ही कोणती आहे, पॅरामेडिकल श्रेणीची भरती आहे. कोणती आहे, पॅरामेडिकल. ठीक आहे. आता यामध्ये काय दिलेलं आहे, खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार विविध कोटींच्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवले जाणार आहे. अर्ज जमा करायची अंतिम तारीख 8/9/2025 असणार आहे. 2025 सप्टेंबरची जी आहे, 2025 पर्यंत काय असणार आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायची तारीख 9 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. कधीपासून सुरू होणार आहे, 9 ऑगस्ट पासून. ही जी जाहिरात आहे कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून थोडंसं झूम करतो. तसंही याची जी PDF आहे मी आपल्या चॅनलवरती जे आहे टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकत असतो. जर तुमच्याकडे टेलिग्राम असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जॉईन करून घ्या. ठीक आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख आणि ते पाहिलं आपण. आता यामध्ये पदं कोणकोणती आहेत ते बघा. यामध्ये नर्सिंग अधीक्षक हे एक पद आहे. ठीक आहे. नर्सिंग अधीक्षक एक पद झालं. नंतर असणार आहे डायलिसिस टेक्निशियन. ठीक आहे. पगार जे आहे तर नर्सिंग अधीक्षकला 7व्या वेतन आयोगानुसार लागणार आहे. 26 जानेवारी 2026 पासून भारतामध्ये 8वं वेतन आयोग लागू लागणार आहे. तर त्यावेळेस 8व्या वेतनानुसार ही जी 44,900 पगार आहे तर यामध्ये जवळपास 15 ते 16% वाढ झालेली असणार आहे. आणि ही जवळपास पगार जी आहे तर ती काय म्हणतील की 50-55 हजारापर्यंत जाणार आहे. यामध्ये इतर भत्ते वगैरे वगळून आहे. केंद्र सरकारची आहे. हा केंद्र सरकारच्या कुठल्याही याच्यामध्ये 60,000च्या पुढेच पगार असते. नर्सिंग अधीक्षकसाठी जवळपास 80-90 हजारापर्यंत पगार तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. चिकित्सा मालक C1चा असणार आहे. वय 20 ते 40 वर्ष असायला पाहिजे. आणि याची जी पदं आहेत तर ही काय आहे, 272 आहे. नर्सिंग अधीक्षकसाठी तुम्हाला काय तुमचं शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे त्याचा आपण सेकंड व्हिडिओ बनवणार आहोत. दुसरं पद जे आहे तर ते डायलिसिस टेक्निशियन आहे. देन स्वास्थ्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड आहे. यांचं 6व्या वेतन आयोगानुसार 35,400 असणार आहे. 18 ते 23 एकामध्ये 20 ते 33 आणि यांची 4 आणि 33 अशी काय आहे पदं आहे. देन फार्मासिस्ट एंट्री ग्रेड. फार्मासिस्ट हे जे पद आहे तर यांचे 105 पदं आहेत. चांगली एक पोस्ट आहे. एंट्री ग्रेडसाठी डिप्लोमा आणि ज्यांची डिग्री झाली असेल फार्मसीची त्यांच्यासाठी ही खूप चांगली पोस्ट आहे. रेडिओग्राफर आणि एक्सरे टेक्निशियन, एक्सरेचा ज्यांचा डिप्लोमा झाला असेल, कोर्स झाला असेल त्यांच्यासाठी काय 5व्या वेतन आयोगानुसार 29,200 असणार आहे. 5व्याचं 6वं होईल, ज्यांचं 3ऱ्याचं 4थं होईल, 6व्याचं 7वं होईल. ठीक आहे. 4 पोस्ट आहे एक्सरे टेक्निशियनसाठी. देन ECG टेक्निशियन आहे, त्यांचे 4 4थ्या याच्यानुसार पगार आहे 25,500 आहे आणि त्यांची 4 पदं आहेत. देन लॅब अटेंडंट ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले असेल याच्यामधून सायन्समधून तर त्या मुलांना देखील इथं काय आहे की चान्स आहे. 3ऱ्या लेवलनुसार आहे. 21,700 पगार असणार आहे. 18 ते 33 वर वय असणार आहे. 12 यासाठी जागा आहे. अशा टोटल 434 जागांसाठी काय आहे की ही जाहिरात आलेली आहे. आणि यामध्ये काही आणखी नोटिफिकेशन असं आहे की तुमचं आधार एनेबल असायला पाहिजे. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, त्याच्यावरच तुम्हाला OTP म्हणा, वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणा किंवा पुढचं जे नोटिफिकेशन आहे, कम्युनिकेशन आहे तर त्यावेळेस होईल. आणि खाली दिलेल्या रेल्वे जे बोर्ड आहे तर त्यांची माहिती दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की याचा अर्ज करायचा आहे. आपल्या अहमदाबाद आहे, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, तुम्हाला जे जवळ वाटेल त्याला तुम्ही काय करू शकता की तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. 26 जुलैची ही जाहिरात आहे. आणि
ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढच्या अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. कारण फक्त हीच नाही तर या प्रत्येक पदासाठी कोणकोणतं शिक्षण लागणार आहे, काय काय अनुभव लागणार आहे, पद, पात्रता, पगार आणि अभ्यासक्रम तुम्हाला आतापासूनच काय काय असणार आहे, मागच्या प्रश्नपत्रिका कशा आलेल्या आहे, याचं सगळं ॲनालिसिस आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. चला आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.